हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुंद भारे। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा। तो चलिए शुरू करते हैं। हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी चाललोय 2 दिवसाच्या ट्रिपला। थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला कळालंच असेल। तर आता मी सकाळी निघालोय 6 वाजता। रौनक सर मला घ्यायला आले होते। आम्ही चाललोय महाबळेश्वरला। तर 2 दिवस तिकडेच आहे आम्ही। तर अचानक कालच प्लॅन झाला आमचा ऑफिसमध्ये। तर ते आम्ही काही डिसाईड नाही केले कोणते कपडे वगैरे काय घेऊन जायचे। एक सरांची बॅग, एक माझी बॅग, असेच जे भेटेल ते कपडे आम्ही घेतले, बॅगेत टाकले आणि आता निघालोय सकाळी। तर तिकडे एक काम पण आहे आम्हाला। जाहीर सर येणार आहेत आमच्यासोबत। तर त्यांच्या बंगल्यामध्ये एक काम आहे। ते काम केल्यानंतर आम्ही 2 दिवस नुसतं फिरणार तिकडे। तर उद्या रिटर्न आहे तिकडून। तर मी दोन्ही दिवसाचा ब्लॉग एकामध्ये टाकणार आहे, ह्याच ब्लॉगमध्ये। तर जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे काय दाखवणार नाही, खूप मोठा ब्लॉग होईल त्यामुळे। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा। तर आता जाता आम्ही नाश्ता वगैरे करणार, कारण नाश्ता वगैरे काहीच केला नाही। झोपेतून उठलो, आंघोळ वगैरे केली, निघालो बॅग भरून। तर चला आता बघूया, जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे काय दाखवणार नाही आणि बघूया चला पुढे बाय बाय। I never thought I'd feel like this. Yeah. I never thought I'd feel like this. Ooh, never thought I could. I never thought I'd be on my shit and be on my. I'm spending my time in love like I should. No more struggling, I'm all good. Yeah. I never thought I'd feel like this. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय मोस्टली पुण्याला। तर आता इथे CNG वगैरे भरतोय गाडीमध्ये। हे बघा, ही आपली गाडी आहे। तर रौनक सर आणि जाहीर सर ते बघा तिकडे आहेत। हो रौनक सर, कुठे पोहोचलो आपण? तर हे बघा इथे CNG भरतोय। तर इकडनं आम्ही निघणार, मग नाश्ता वगैरे करणार, मग डायरेक्ट आपण भेटूया महाबळेश्वरला बंगल्यावरती पोहोचल्यानंतर। मग काय काम आहे ते थोडंसं ते काम वगैरे करून मग डायरेक्ट फिरायला रेडी होणार, चेंज वगैरे करून। तर चला आता आपण भेटूया ब्रेकफास्ट करताना। भाई आपली गाडी पेट्रोल पंपवरती मोबाईल यूज नाही करू शकत, म्हणून मी असं दाखवतो ना आता ठेवतो। CNG पण फुल केली, आता पेट्रोल पण फुल करतोय। हे बघा रौनक सर, आता काय कुठे पोहोचलो? आता आपण पुण्याला आहे, अजून पुण्या क्रॉस नाही केला, आता पुन्हा पोहोचू आपण। आमचे खास मित्र गणेश भाऊ आहे, ते गोव्याला पण होते आमच्यासोबत, फॉर्मल घालून। त्यांना पण आम्ही घेणार आहे ऑन द वे, कारण सातारा पासून घेणार आहे। त्यांना पण महाबळेश्वर घेऊन जाणार आहे। ते गोव्याला बीच वरती फॉर्मल घालून फिरत होते ना। आता त्यांना फोन करून सांगायला लागेल रिपोर्ट घेऊन ये। तर बघा आता जाहीर सर कुठे गेलात ब्रेकफास्ट आणायला, मॅकडी मध्ये। तेव्हा तिकडे समोर मॅकडी वगैरे सगळे। तर हे बघा इथे मॅकडॉनल्ड्स। तर इथे आता जातो आम्ही, ब्रेकफास्ट करतो। आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे नाही काढणार मी। तर चला आता भेटूया आपण वापस आल्यावरती। बाय बाय, लेट्स गो। फायनली गणेश भाव आलेले आहेत। तर इथे आता आम्ही वरती चढत होतो, तर इथे वॉटरफॉल दिसला आम्हाला। तर आम्ही इथे वॉटरफॉल दिसला आम्हाला, तर आम्ही इथे आता वॉटरफॉलच्या इथे थांबलोय। बघा इथे वॉटरफॉल, इथे आम्ही गाडी थांबवली आहे। तर हा वॉटरफॉल, इथे चाय आणि भुट्टा खाणार, मग त्यानंतर वापस निघणार तिकडे जायला, थोडं पावसात वगैरे वॉटरफॉलच्या इथे खाली जातो, फोटो वगैरे काढतो, वापस निघतो डायरेक्ट। मग आपण भेटूया वरती। भुट्टा आणि घोडा वगैरे
किती महिन्यानंतर भेटले? 1 वर्ष. 1 वर्षानंतर भेटले. हे बघा तेच गोव्याचे फॉर्मल कपडे. गोवा बोललो ना फॉर्मल वरती देणार आहे. तर आता या वॉटरफॉल वरती आता शूट करायची. कसं वाटतं तिथून? लय लोकरात आलो ना तर चला आता भेटूया वरती गेल्यावर. हे बघा जाहीर सर फोटोशूट करतायत. आम्ही इथे छत्री घेऊन थांबलोय. हे बघा कसा वॉटरफॉल आहे, एक नंबर. I never thought I'd feel like this. Ooh, never thought I could. I never thought I'd be on my shit. Be with my. I'm spending my time in love like I should. No more struggle. तर हे बघा या गावामध्ये आलो आम्ही लोक. महाचुत्तर गावाचं नाव बघा, महाचुत्तर. हा घेतला. चला आता डायरेक्ट रूम वरती. गावाचं नाव काय? काय? तर चला आता भेटूया रूम वरती गेल्या. सामान बघा, सामान. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय रूम वरती. तर हे बघू शकता तुम्ही लोक किती मोठा रूम आहे. जाहीर सरांचं घर आहे महाबळेश्वरला. तर बॅग वगैरे आम्ही आतमध्ये ठेवले. बघा इथे छत्री वगैरे सुकवली आहे. हे बघा बार्बिक्यू, एक व्हेजचं एक नॉनव्हेजचं. तर एकातच केलंय. नंतरला काय करायचं असलं की वेगळं वेगळं करतो. तर आम्ही पोहोचलोय. बॅग वगैरे आतमध्ये ठेवले. तर मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. मोबाईल चार्ज करण्यासाठी आतमध्ये गेलो तर लाईट पण नाही. तर आम्ही फ्लॅश लावून रूम टूर केलं आहे. लाईट आल्यानंतर तुम्हाला पण रूम टूर करवतो मी. तर त्या कामासाठी आम्ही आलो होतो. ते काम अजून झालं नाही आहे आणि 3 वाजलेत. तर आम्हाला लंच पण करायचं आहे. तर पहिले ते काम करणार, मग त्यानंतर जाणार लंच करायला. मग पावसात वगैरे भिजणार, येणार, चेंज वगैरे करणार, मग थोडं रेस्ट करणार. कारण सकाळी लवकर निघालो. तुम्ही बघितलं आहे 6 वाजता आम्ही निघालो आहे सकाळी. तर याचा इथं आम्हाला वॉटरफॉल पण भेटला होता. तिकडे मी फोटोशूट वगैरे केली. तर आता आलो आम्ही लोक रूमवरती. तर आता ते काम बघू कधी होतं. ते काम झाल्यानंतर आम्ही जाणार लंच करायला. त्यानंतरला वापस सगळं काम झाल्यानंतर मग आम्ही ते काम झाल्यानंतर आम्ही वापस येणार वगैरे. मग सकाळी वापस बाहेर पडणार. मग वॉटरफॉल वगैरे मग तेव्हा करणार, ट्रॅकिंग वगैरे करणार, मग निघणार. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कमेंट्स वगैरे करा. तुम्ही कमेंट्स करत नाही गाईज. तर चला आपण भेटूया आता. बघूया महाबळेश्वरचा एक्सपिरियन्स कसा होतो. तर चला लेट्स गो. शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर तिकडे पण फॉलो करा. तिकडे पण 1000 फॉलोअर्स कंप्लीट करायचे. तर चला आपण भेटूया. लाईट आल्यानंतर पहिले रूम टूर करूया. मग नंतरला चार्जिंगला लावून जरा रेस्ट करूया. खूप थकलोय. लंच वगैरेला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बाय बाय. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय बाहेर मार्केटमध्ये. तर बघा मार्केटमध्ये आलोय तर फॉग बघू शकता तुम्ही. एवढा फॉग आहे आणि पाऊस पण खूप येतोय. आणि आम्हाला यायला पण लेट झाला. त्यामुळे मी एका हातात छत्री पकडली आहे. तर मी माझा फ्रंट दाखवू नाही शकत. तर हे बघा कसे रेनकोट घालून, छत्री घालून. फॉग बघू शकता, काहीच दिसणार नाही. त्यामुळे आता घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर भेटूया कॅरम वगैरे खेळताना. तर चला बाय बाय. मित्रांनो फायनली आम्ही लोक रूमवरती पोहोचलोय. आंघोळ वगैरे झाली आमची, तुम्ही बघू शकता. तर आम्ही आलो आणि वापस लाईट गेली. तर हे बघा पुन्हा अंधार आहे. तर आम्ही कॅन्डल लावली आहे. हे बघा इथे कॅन्डल लावली आहे. आता कॅरम खेळणार आम्ही लोक. इथे पावडर वगैरे सगळं घेऊन आलोय. कॅन्डल लावली. इकडे जेवण पण आम्ही पार्सल जेवण घेऊन आलो. हे बघा इथे फ्रीज मध्ये सगळं स्प्राईट सगळं आमचं. किचन इथे पण एक कॅन्डल लावली सकाळी नाश्त्यासाठी. हे बघा इथे अंडे आणलेत, इथे ब्रेड आणलेत. तर सकाळी नाश्ता करण्यासाठी हे सगळं बघितलं तुम्ही. ही शिडी आहे. इकडून वरती गेल्यानंतर वरती पण स्पेस आहे चांगला. बरं आता कॅरम वगैरे खेळणार.
तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट मॉर्निंगला. तर आता काय दाखवू नाही शकत, अंधार आहे पूर्ण, लाईट गेली आहे त्यामुळे. तर चला मित्रांनो, बाय बाय, लेट्स गो. The next morning. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. तर आता आम्ही उठलो, आंघोळ वगैरे झाली, ब्रेकफास्ट वगैरे सगळं झाला आमचा. तर आता आम्ही चाललो ट्रॅकिंगला आणि वॉटरफॉलला. तर हे बघू शकता तुम्ही लोक, आम्ही पावसामध्ये भिजायला चाललोय आणि रोनक सर रेनकोट घालून फिरतायत कालपासून. कैसा होएगा फिर, कैसा भिगोगे तुम? गाडी में बैठना है ना. चला आता आपण भेटूया. आता अगोदर ट्रॅकिंग करतायत की वॉटरफॉलला जातायत माहिती नाही. खूप पाऊस येतोय आणि खूप हवा पण येते. तर वॉटरफॉलला सोडणार का नाही माहिती नाही, पण ट्रॅकिंग तर करणारच, कारण इथे आलोय, ब्लॉग बनवलाय. काय ना काय तर पॉइंट बघायचे आहेत. आणि एक मंदिर पण ना, आणि एक मंदिर पण आहे, गणपती मंदिर. तर तिकडे पण जायचं बोलतायत. तर चला आता बघूया आपण. ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आमचं, काय टेन्शन नाही. आता फक्त फिरायचं आणि यायचं. खूप थंडी येते त्यामुळे बघा मी हे घातलंय. आणि आतमधून एक सँडो आहे आपली, ती वॉटरफॉलला गेल्यानंतर त्यावरती फक्त सोडलं पाहिजे वॉटरफॉलला. तर चला आपण भेटूया आता. बाहेर गेल्यानंतर ट्रेकिंग करायचं की वॉटरफॉलला जायचं ते मला पण नाही माहिती. तर चला भेटूया, बघूया, सांग. तर बघा आता आम्ही आलोय पहिला स्पॉट, गणेश मंदिर. तुम्हाला बोललो होतो ना, हे बघा. आणि गणेश भाऊ पण आमच्या सोबत आहेत. तर गणपती मंदिरात आम्ही जाऊन आलोय. तर तिकडे व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हते. गणपती मंदिरात मी बोललो. तर आता आम्ही चाललोय ट्रेकिंगला. बघू शकता पाऊस नाही, ते काढाच बंद करा छत्री. वरती काहीतरी चांगला एक स्पॉट आहे, तो सरांना माहिती आहे. तर आता आम्ही चाललोय ट्रेकिंगला. हे झाल्यानंतर आम्ही जाणार आहे वॉटरफॉलला. गणेश मंदिरात जाऊन आलो आम्ही. तर आतमध्ये काय तर आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हते त्यामुळे तो एक लोकेशन असंच राहिला. तर आता चाललो आम्ही ट्रेकिंगला. त्यानंतर राहणार आहे बघा, ते चिखल आहे. किंग्स चेयर पॉइंट. कैसा लग रहा है ट्रैकिंग करके? सबको किंग्स चेयर दिखाओ. चलो अभी आपण देखते किंग. तुम्ही मित्रांनो पावसाळ्यामध्ये रेनकोट नका आणू, छत्री नका आणू, पण स्वेटर घेऊन या. खूप थंडी आहे इकडे. सगळं घेऊन या, सगळं. हा खूप थंडी आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही. मी स्वेटर घालून निघाले, आतमधून एक टी शर्ट घातले. ते वॉटरफॉलला गेल्यानंतर मग वरतो जॅकेट काढणार आणि मग एन्जॉय करणार. फक्त पाऊस एवढा येतो इथे, वॉटरफॉलला सोडणार का नाही काय माहिती नाही. तरी पण हा ब्लॉग मी बनवलाय तुमच्यासाठी. तर शेवटपर्यंत बघा, कमेंट्स करा. नेक्स्ट टाइम मी वापस येईल तेव्हा सगळे पॉईंट कॅप्चर करेल. क्या तेव्हा किंग बसलेत तिकडे. कोणसा चेअर आहे? किंग्स चेयर. ते देखो, हे बघा सॅल्यूट मारतायत त्यांना.
हाँ? आएगा तो ऊपर भी इकडून पण एक रस्ता आहे, इकडून पण एक रस्ता आहे. चला आपण जाऊया इकडे. रुको रुको क्या आधे उधर जाओ, आधे उधर जाओ. बच्चे मेरे साथ करो. हे बघा का मस्त लोकेशन आहे. हे कोणचा चेअर आहे? किंग क्वीन ये क्वीन. मौत का कुआं और इधर पानी का कुआं, इधर पानी का कुआं. चलते रहो, मौसम का मजा लेते रहो. जन्नत है जन्नत, इसको बोलते हैं जन्नत. आम्हाला वाटलं फक्त ट्रेकिंग करून वापस उतरायचं, पण आम्हाला माहिती नव्हतं वरती आल्यानंतर एवढा भारी इथे प्लेस आहे. एक रौनक सरांना बोललो इथे आलो, माझा ब्लॉग काय बनणार नाही, पाऊस एवढा येतोय. पण त्यांनी जाहीर सरांना बोलले 2-3 पॉईंट. अरे मच्छी 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 मच्छी. तर 2-3 पॉईंट आम्हाला फिरवत आहेत. गणपती मंदिरमध्ये गेलो, तिकडे काय मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे. तर आता ट्रेकिंगला आलो, त्यानंतर कुठे वॉटरफॉलला. वॉटरफॉल आता वॉटरफॉलला जाणार आम्ही इकडून खाली उतरल्यानंतर. पण तिकडे पण पाऊस एवढा येतोय की तिकडे अलाउड करणार का नाही काय माहिती. अरे किधर क्या उडी मार दी है क्या नीचे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तेपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे बघा कुठे जाऊन बसलेत माकडे. तर मित्रांनो इकडे ना पूर्ण गाव आहे खाली. तर हा पूर्ण फॉग आहे, त्यामुळे काय गाव दिसत नाही, काय व्ह्यू येत नाही. फॉग बघू शकता, काय फॉग येते. थंडी तर एवढी आहे ना, पाऊस पण एवढा येतोय, तरी पण मी ब्लॉग बनवतोय. हे बघा पाणी लगेच आलं कॅमेऱ्यावर. हा गया. तर इथे येते माझा, पण पाऊस नसला ना अजून मजा येईल, सगळं बघायला भेटेल. तर आता वॉटरफॉलला पण जायचं आहे आम्हाला. चला आपण भेटूया आता वॉटरफॉलला गेल्यानंतर. थोडे रील्स वगैरे बनवतो. तो चलो लेट्स सी. तर मित्रांनो आता आम्ही लोक ट्रेकिंग करून आलोय. तर तुम्हाला दाखवलं तिकडचा व्ह्यू कसा होता. तर आता आम्ही बघा सर लोक वरून उतरत आहेत, मी आलोय खाली, गाडी आहे. तर आता ते आल्यानंतर आम्ही जाणार वॉटरफॉलला. तर पाऊस तर एवढा येतोय की तिकडे माहिती नाही आम्हाला एंट्री भेटेल का नाही, तरी आम्ही लोक ट्राय करू. तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट वॉटरफॉलला. तर पाऊस येतोय त्यामुळे बघा मी कशी छत्री पकडली. तर चला आता आपण भेटूया वॉटरफॉलला. तर मित्रांनो फायनली आम्ही लोक आता घरी आलोय. तर वॉटरफॉलला गेलो होतो, वॉटरफॉल बंद होता. अजून 1-2 पॉईंट बघितले आम्ही, तिकडे पण एवढा पाऊस होता की मोबाईल काढला नाही बाहेर. तर आता आम्ही घरी आलोय. तर हे बघा आता कॅरम खेळतोय. जॅकेट वगैरे काढला, पूर्ण भिजलो होतो मी. कॅरम वगैरे खेळल्यानंतर लंच करून आम्ही लोक निघणार आहे. तर चला आता आपण भेटूया नंतर, सांगतो पुढे काय सगळं. नाही तर निघताना भेटूया आपण. चलो लेट्स गो. कॅरम खेळताना तुम्हाला दाखवतो.
महाबळेश्वरचा ब्लॉग इथे मी एंड करतोय. तर तुम्हाला इथेपर्यंत कसा वाटला कमेंट करून सांगा. मी ट्रॅकिंगला गेलो होतो, ती सक्सेस झाली. मंदिरात गेलो होतो, तिकडे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं, म्हणजे कॅमेरा व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हते, तर तिकडे पण मी जाऊन आलो. वॉटरफॉलला गेलो, वॉटरफॉलला एंट्री दिली नाही आम्हाला, गेट बंद होता. त्याची काय एंट्री फीज होती 25 रुपये पर पर्सन. तर तुम्ही आवाज ऐकू शकता, माझा आवाज येतो की नाही माहिती नाही तुमच्यापर्यंत, कारण की एवढी हवा येते, एवढा पाऊस येतोय ना, त्यामुळे मी काय जास्त फिरू शकलो नाही इथे. तर मी इथे पहिली गोष्ट फिरण्यासाठी नव्हतं आलो, एक काम होतं त्यासाठी आलो होतो. तर बोललो आता आलोय तर करून घेऊया, ब्लॉग पण बनवून घेऊया. तर मी आता नेक्स्ट मंथमध्ये येणार आहे ऑफिसची ट्रिप, म्हणजे ऑफिसचा सगळा स्टाफ येणार आहे आम्ही लोक, तेव्हा मी सगळं कॅप्चर करेल, तेव्हा जास्त पाऊस नसेल. तर मी हा छोटासा ब्लॉग मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल तर थँक्यू. आणि जास्तीत जास्त प्रेम द्या ब्लॉगला. तर आज गुरुपौर्णिमा पण आहे, त्यामुळे का पाऊस थांबायचं नाव घेत नाही. बोलतात पौर्णिमाच्या दिवशी खूप पाऊस येतो, त्यामुळे. चला आता आम्ही निघतोय मुंबईसाठी. Forget what they doing, keep on